एवढं ऊन वाढलंय बाहेर की दुपारी कितीही छान जेवण बनवा, जेवण गिळतच नाही आहे, खायची मजाच येत नाही आहे. अशा वेळेस काय करायचं, मस्तपैकी दररोज आहे ना ही अशी वेगवेगळी लोणची बनवायची, जी बनवायला अगदी 5 मिनटं लागतात. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 ते 4 लोणची आणि एक ठेचा सांगते, जेणेकरून तुमच्या जेवणाची आणि तोंडाची दोघांची चव अप्रतिम होणार आहे आणि वाढणार तर नक्कीच आहे. त्यासाठी मंडळी अशीवालीच घ्यायची आहे आपल्याला कैरी, जी तोतापुरी कैरी म्हणतो ना आपण ती. जेणेकरून ही कैरी खायला थोडीशी कमी आंबट असते, त्यामुळे ही खूप छान लागते इन्स्टंट लोणच्यामध्ये. आणि आपण ज्या वर्षाचं लोणचं करतो ना त्या कैऱ्या आंबट असतात, त्यामुळे मग त्या लगेच खायला मजा येत नाही. आता पहिलं जे लोणचं बनवतो आहे आपण त्याला आम्ही मराठवाड्यामध्ये म्हणतो तक्कू. तर कैरीचा असा किस करून घ्यायचा, हवं तर तुम्ही चिरून घेऊ शकता, पण आम्ही असं प्रेफर करतो किस करून घ्यायला. कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि साधी लाल मिर्च पावडर टाकायची, थोडीशी हळद टाकायची, सोबत चवीप्रमाणे मीठ घालायचं. खूप जास्त मीठ घालू नका कारण हे इन्स्टंट लोणचं आहे. साखर नक्की घाला, साखरेने चव खूप भारी येते. आणि त्यानंतर आहे ना तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकायची, थोडेसे त्याच्यामध्ये लवंग टाकाय, बघा लवंग फुटायला लागलेत. लगेच ही तडतडणारी फोडणी याच्यामध्ये घालून घ्यायची, चर्र आवाज झाला पाहिजे. हाताने मिक्स करा आणि तुमचा पहिलं लोणचं म्हणजे तक्कू इन्स्टंटवालं तयार आहे. हे चपाती भाजी कशाबरोबरही खा, फ्रीजमध्ये 7-8 दिवस आरामात टिकतं. वळूया आता आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. आता हे लोणचं आहे ना, हे लहान मुलांसाठी स्पेशल आहे बरं का. हे आहे शेंगदाण्याच्या कुटाचं लोणचं. आता तुम्ही म्हणा शेंगदाण्याच्या कुटाचं लोणचं हे काय पद्धत आहे? ऐका, एकदा करून बघा. नाही आवडलं ना तर माझं नाव बदला. इतकं भारी लागतं हे. आम्ही लहानपणी म्हणजे मुलं लहान होतो ना आम्ही, तेव्हा आमची आई बनवायची. कमी तिखट असायचं त्यामुळे. त्यामध्ये ना आता कैरी लांब लांब चिरून घ्यायची, मगाशी आपण किसून घेतली होती ना, आता याला लांब लांब चिरून घ्यायची. हळद, थोडंसं मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे आणि मिक्स करायचं आणि साईडला ठेवायचं, जेणेकरून कैरीला पाणी सुटेल आणि हे सगळं जे आहे ना मिश्रण छान मिक्स होईल. आता इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेत. आता जवळपास 1-2 मूठ भरून मी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यामध्येच टाकायचे कच्चे जिरे आणि त्यानंतर ना ह्याचं वाटण करायचं. आता ह्याचं कसं वाटलं आहे बघा, इथे दरदरीत म्हणजे एकदम बारीक नाही करायची, फाईन पावडर. मस्तपैकी असं जाडजाड ठेवायचं, त्याच्यामध्ये हे लगेच मिक्स करून टाकायचं. बघा किती सोपी पद्धत आहे, पण आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आपण कधी बनवत नाही. आणि त्यानंतर मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा फोडणी बनवायची तेलाची, जिरे मोहरी, ह्याच्यात आता दुसरं काही घालायचं नाही, एवढंच घालायचं. छान तडतडीत फोडणी तयार झाली, तीही याच्यावरती मिक्स करायचं. छानपैकी हाताने मिक्स करा. आता गरम आहे तोपर्यंत चमच्याने करा, नंतर हाताने मिक्स करा आणि मग काय तुमचं हे लोणचं तयार झालं. आता हे लोणचं बाहेर ठेवू नका बरं का, ह्याला फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे खाऊन झालं ना की फ्रीजमध्ये ठेवा, 3 ते 4 दिवस आरामात टिकतं. आता याच्या पुढची रेसिपी बघून तर तुमच्या तोंडाला यांना नक्कीच पाणी सुटणार आहे, कारण आता हे लोणचं नाही आहे, ही चटणी बनवतोय. इतकी जबरदस्त चटणी लागते ना ही, याच्यासोबत एक भाकरी माणूस ना आरामात डोळे बंद करून तर खाऊच शकतो. इथे मी कैरी आणि कांद्याची चटणी आता तुम्हाला शिकवणार आहे कशी करायची. इतकी चमचमीत लागते ना, मी दररोज खाते तरीसुद्धा आता हा व्हिडिओचा व्हॉइस ओव्हर करताना पण माझ्या तोंडाला पाणी सुटले. कांदा घ्यायचा, टकला करायचा, त्याच्यामधलं हे जे देठ असतं ना ते काढून टाकायचं, कारण त्याची नाही कडवट चव येते नाही तर त्या चटणीला, आणि मग चटणी खूप घाण लागते. इथे कांदा आहे ना मोठा मोठा चिरून घ्यायचा, कारण तसंही आपण त्याला बारीकच करणार आहोत. त्यानंतर कैरी घेतलेली आहे. आता कैरी किती आंबट आहे त्या प्रमाणात मग कांदा घ्यायचा. इथे मी 2 कांदे घेतले. कैरी बऱ्यापैकी थोडीशी आंबट होती, त्याच्यामुळे अर्धी कैरीच्या थोडंसं वरती घेतलं आहे. आणि ऐका, खलबत्त्यामध्येच कुटायचं बरं का, आळस करून मिक्सरमध्ये करायला जायचं नाही. नसेलच खलबत्ता तर ठीक आहे, शेवटी हा तोच ऑप्शन आहे. आणि अशी मोठी मोठी आधी बघा, हे बघा अशी बारीक करून घ्यायचं. ह्याला खूप जास्त बारीक करू नका, मग खायला आहे ना मजा नाही येते. एकदम फाईन पेस्ट केली ना की कचकच लागतं. जसं दरदरीतच ठेवायचं. मीठ टाकायचं, लाल तिखट, गूळ आणि छानपैकी पुन्हा एकदा याला बडवून घ्यायचं, जेणेकरून ना थोडंसं अजून बारीक होईल. मग नंतर काय शेवटी ह्याच्यात पण तेच करायचं. छानपैकी फोडणी बनवायची, पुन्हा एकदा टाकायची. ही चटणी बाहेर पण राहते, काही प्रॉब्लेम नाही, फ्रीजमध्ये पण 8 दिवस आरामात छान राहते. आणि खायला म्हणालात आंबट गोड तिखट, आहा एक नंबर लागते. नक्की करून बघा. आणि आता सांगते, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, माझं नवीन चॅनेल आहे. आणि आता पुढची रेसिपी आहे कैरीचा ठेचा. ठेचा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं, हो की नाही. ठेचा म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा तर जीवच आहे. कशाचाही ठेचा करू दे त्यांना खूपच आवडतो. आणि माझ्या सासूबाईंना तर खूपच जास्त आवडला होता जेव्हा मी हातांना करून खाऊ घातला होता. तव्यावरती ना मिरची भाजून घ्या, जोपर्यंत डाग पडत नाही. लगेच टाकायचे शेंगदाणे, तर दोन्ही भाजून घ्यायचे. जराशी डाग पडायला लागलं की तेल घालायचं. तेल आधीच घालू नका, तेल नंतर घालताना हे बघा चर्र आवाज होतो आणि एवढं भारी वाटतं ना काय सांगू. लसूणच्या 15-20 पाकळ्या, कोथिंबीर भरपूर घाला, कोथिंबीरीने चव खूप छान येते. ह्याला एकदा मिक्स करून घ्या, गॅस बंद करा, झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं ह्याला असं सोडून द्या.
ज्याने काय होईल की हे सगळं आहे ना मऊ पडतं, म्हणजे आहे ना ते वाफेमुळं मऊ पडतं आणि मग कुटताना आहे ना तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि छानपैकी मग खलबत्त्यात टाकून ह्याला असं बघा आता कसं मी कुटते आहे असं कुटून घ्या. नंतर लास्टला आहे ना हे बघा असं जास्त बारीक करू नका, थोडंसं हेच ठेवा, जाडच ठेवा. इथं कैरी मी खिसून घेतलेली आहे. आता कैरी थोडीशी चवीप्रमाणेच ॲड करत राहा. मीठ घाला लास्टला आणि बस तुमचा कैरीचा ठेचा अगदी तयार आहे. आता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला फोडणी घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं हे ऑप्शनल नाही आहे. सबस्क्राईब करा. भेटू लवकर. बाय.